नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत ताजनगर परिसरात जुन्या वादातून आरोपीनं आपल्या शेजाऱ्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करून गंभीर जखमी केलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतलं। नागपूरच्या मानकापूर परिसरातील ताजनगरमध्ये झालेल्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं। जुने वैमनस्यातून आरोपीनं स्वतःच्या शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती रुपेश चंदनकर असून आरोपीचं नाव राजू धुर्वे आहे। राजूवर यापूर्वी चोरी, प्राणघातक हल्ला आणि घातक शस्त्र बाळगल्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे। दोनही शेजाऱ्यांमध्ये जुनं वैमनस्य असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेच्या एक दिवस आधी आरोपीचं तक्रारदाराच्या आईशी भांडण झालं। या वादावरून राजू धुर्वे रविवारी सकाळी चंदनकरच्या घराजवळ आला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली। चंदनकरनं याचा विरोध केला, त्यामुळे आरोपी संतापला आणि पुन्हा धमक्या देऊ लागला। राग अनावर झाल्यानंतर कुऱ्हाड घेऊन हल्ला करण्यासाठी धावला। फिर्यादीनं पहिला हल्ला टाळला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं त्याचा पाठलाग करत त्याच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात चंदनकर गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवून आरोपीला अटक करण्यात आली। यामध्ये तक्रारदार नामे रुपेश विनोद चंदनकर राहणार ताजनगर गल्ली नंबर 3 यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्याला आरोपी नामे राजू सुखदेव दुर्वे याने दिनांक 30/3/2025 सकाळी 11 वाजता जुनं वादाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यामध्ये त्याने कुऱ्हाडीने त्याच्यावरती हमला केला आणि तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यावरून आम्ही आरोपी राजू सुखदेव दुर्वे याचा शोध घेतला। तो मिळून आल्यानंतर त्याचा अभिलेख पाहिला असता तो पोलीस ठाणे अभिलेखावर रेकॉर्डेड गुन्हेगार आहे। त्यास आम्ही वैद्यकीय उपचार करून अटक करण्यात आली।